जिल्ह्यात आता शिरूरची देखील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत, कारण या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवाजी आढळराव पाटील पुन्हा मैदानात असून विजयाचा चौकार ठोकण्यास ते उत्सुक आहेत। तर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या चिन्हावरच आढळरावांशी दोन हात करण्यास तयार असून मीच विजयी होणार याचा ठाम विश्वास आहे। मात्र या दोघांबरोबरच एक नाव सध्या आघाडीवर असून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे, ते म्हणजे शिरूरचे मंगलदास बांदल। आता हेच बांदल कुणाची धांदल उडवणार यावरच येथील सर्वांच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत। सध्या मतदारसंघात फ्लेक्सच्या माध्यमातून लांडे आणि आढळराव यांच्या आरोप प्रत्यारोपाचा रंगतदार सामना रंगलाय, त्यामुळे मतदारांबरोबरच प्रवाशांचे देखील मनोरंजन होत आहे। लांडे समर्थकांकडून आढळराव यांच्यावर विमानतळ, वाहतूक कोंडी यासारखे मुद्दे उपस्थित करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर आढळराव यांच्याकडून देखील विमानतळाचा खरा अहवाल दडवून ठेवत झोल केला, त्याचबरोबर स्वतः टाकून खोटी प्रश्न विचारतोय कोण यासारख्या मार्मिक उत्तराने बैलगाडा शर्यतीबाबतच्या टीकेलाही उत्तर दिले जात आहे। तर या दोघांच्या भांडणाचा मलाच फायदा होणार असून माझी पार्टी कोरी आणि माझं नाणं देखील खणखणीत आहे। हेच नाणं वाजवत गेल्या काही महिन्यापासून बांदल यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय। बांदल कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच यावर ठाम आहेत। तसे संदेश देखील त्यांनी पवार यांच्याकडे मागेच दिलेत। ते राष्ट्रवादीचे नेते असल्यामुळे याचा फटका निश्चितपणे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जास्त बसणार आहे। बांदल मनसेकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत देखील आहे। असे झाल्यास बांदल आपल्या होमपीच शिरूर मतदारसंघातून प्रथम क्रमांकावर राहतील, तर जुन्नरमधून मनसेचे आमदार शरद सोनवणे हे आपली सर्व ताकद त्यांच्या पाठीमागे लावतील यात शंकाच नाही। बांदल इतर उमेदवारांपेक्षा तरुण असल्यामुळे साहजिकच तरुण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आणि शहरी भागातून राज ठाकरे यांची रेकॉर्ड सभा झाल्यास पारठे बांदल यांच्या बाजूला झुकू शकते असा कयास राजकीय तज्ञांकडून मानला जातोय। तर विलास लांडे यांनी देखील पक्षाबरोबरच अजित पवार यांनी देखील प्रामाणिक साथ दिली तर तेही चमत्कार दाखवू शकतात। मात्र मतदारांची किती प्रमाणात खासदार आढळराव यांच्यावर नाराजी आहे, तसेच बांदल हे कोणाची मते घेतात यावरच येथील विजयाची गणिते अवलंबून आहेत। मात्र सध्या तरी बांदल यांच्यामुळे शिरूरची निवडणूक रंगतदार होणार यात शंकाच नाही। स्टार सिटी 1 साठी रेशम अंबादास, पिंपरी चिंचवड।